स्कंदपुराणात भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात की आषाढ शुक्ल एकादशी ही सर्व पापांचा नाश करणारी, मन शुद्ध करणारी आणि श्री विठ्ठल म्हणजेच भगवान श्री विष्णूंची विशेष कृपा मिळवून देणारी पवित्र तिथी आहे। या दिवशी श्रद्धेने केलेले व्रत, जप, दान आणि भगवंतांचे नामस्मरण अनेक यज्ञ इतके पुण्य देणारे मानले गेले आहे। म्हणून प्रत्येक भक्ताने आपल्या शक्तीनुसार या दिवशी भक्ती करावी, कारण कलियुगात भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे नामस्मरण, भक्ती आणि सेवा होय। हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असंही म्हणतात, कारण या दिवसापासून भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंत शेषावर योगनिद्रेत जातात अशी श्रद्धा आहे आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते। या 4 महिन्यात जास्तीत जास्त नामस्मरण करावे, संतांचे विचार ऐकावेत, हरिपाठ करावा, भागवत वाचावे आणि सात्विक जीवन जगण्याचा प्रयत्न करावा असे धर्मग्रंथात सांगितले आहे। 2026 मध्ये आषाढी एकादशी 25 जुलै शनिवारी या दिवशी येत आहे आणि दुसऱ्या दिवशी 26 जुलै रविवारी द्वादशीला पारणे करायचे आहे। त्यामुळे एकादशीच्या आदल्या दिवसापासूनच तयारी करावी, घर स्वच्छ ठेवावे, देवघर स्वच्छ करावे, मनात चांगले विचार ठेवावेत आणि शक्य असल्यास त्या दिवसापासूनच सात्विक आहार घ्यावा। मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि तामसिक अन्न पूर्णपणे टाळावे। एकादशीच्या दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर किंवा शक्य तितक्या लवकर उठावे, आंघोळ करावी। आंघोळीच्या पाण्यात गंगाजल किंवा गुलाबजल असेल तर काही थेंब टाकावेत, नसेल तरी साध्या पाण्याने स्नान केलं तरी चालते। स्नान करताना मनात भगवान श्री विठ्ठलाचे नाम घ्यावे आणि आजचा दिवस तुमच्या भक्तीत जाऊ दे अशी प्रार्थना करावी। आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालावेत। महिलांनी शक्य असल्यास पिवळ्या, हिरव्या, गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाची स्वच्छ साडी नेसावी। विवाहित महिलांनी कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र परिधान करून पूजा करावी। पुरुषांनी स्वच्छ धोतर, कुर्ता, पैजामा किंवा साधी स्वच्छ कपडे घालावीत। काळे, फाटके किंवा अस्वच्छ कपडे घालू नयेत, कारण देवापुढे नेहमी स्वच्छतेला आणि पवित्रतेला महत्त्व दिले जाते। त्यानंतर घरातील देवघर पूर्ण स्वच्छ करून देवाजवळील जुनी फुले, निर्माल्य बाजूला काढावे। देवाचे सिंहासन आणि पूजेचे स्थळ स्वच्छ पुसावे। श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, तुळशी माता आणि घरातील सर्व देवतांची भक्तिभावाने पूजा करावी। जर तुमच्या घरात पितळ, चांदी, तांबे किंवा दगडी शाळीग्राम, बाळकृष्ण, श्री विठ्ठल, श्री विष्णू यांची धातूची मूर्ती असेल तर प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा। पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर यांचा वापर करावा। त्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा। अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय या मंत्राचा सतत जप करावा। ज्यांना पुरुषसूक्त म्हणता येते त्यांनी पुरुषसूक्त म्हणत अभिषेक करावा। जर मूर्ती मातीची, रंगवलेली किंवा प्लॅस्टिकची असेल तर तिच्यावर पाणी किंवा दूध ओतू नये, फक्त स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून चंदन, तुळशीपत्र आणि फुले अर्पण करावीत। पूजा झाल्यानंतर तुळशीची पाने अर्पण करावीत। शक्य असल्यास विष्णूच्या 1008 नावांचे स्मरण करत एक तुळशीपत्र अर्पण करावे। पिवळी फुले, चंदन, अक्षता, धूप, दीप अर्पण करावा। साधा नैवेद्य म्हणून साखर, खडीसाखर, खीर किंवा फळे ठेवावीत। तुपाचा दिवा लावावा, आरती करावी आणि मनापासून प्रार्थना करावी की हे विठ्ठला, माझ्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि भक्ती कायम ठेव। या दिवशी शक्य तितका वेळ श्री विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। हरिपाठ, विष्णू सहस्त्रनाम, श्रीमद भागवत गीता किंवा संतांचे अभंग वाचावेत। शक्य असल्यास संपूर्ण कुटुंबाने मिळून नामस्मरण करावे, कारण ज्या घरात विठ्ठलाचे नाम घेतले जाते त्या घरात आनंद आणि समाधान कायम राहते असे संत सांगतात।
उपवास करायचा असल्यास सकाळी देवासमोर संकल्प करावा की आज मी श्रद्धेने आषाढी एकादशीचे व्रत करत आहे. माझ्या मनात दिवसभर चांगले विचार येऊ दे आणि तुझे नाम घेण्याची शक्ती दे. या दिवशी दिवसभर कुणावर रागवू नये, कोणाची निंदा करू नये, खोटं बोलू नये, वाद घालू नये आणि शक्य तितके भगवंताचे नाम घेत राहावे. पूर्ण उपवास करणाऱ्यांनी पाणी, दूध, फळे किंवा फक्त पाणी घेऊन उपवास करावा. ज्यांना तसे शक्य नाही त्यांनी फलाहार करावे. साबुदाणा, राजगिरा, बटाटा, रताळी, शेंगदाणे, दूध, दही, सुकामेवा आणि सेंधव मीठाचा वापर करावा. आपल्या घरातील परंपरेनुसार उपवासाचे पदार्थ बनवावेत. एकादशीच्या दिवशी गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा, तूर डाळ, मसूर डाळ, राजमा, वाटाणा, सर्व प्रकारच्या डाळी, कांदा, लसूण, अंडे, मांसाहार आणि मद्य यांचे सेवन करू नये. आपल्या घरातील परंपरेनुसार उपवासात ज्या गोष्टी वर्ज्य मानल्या जातात त्या टाळाव्यात. या दिवशी शक्य असल्यास मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घ्यावे. गरजूंना अन्नदान करावे. गाईला चारा द्यावा. पक्ष्यांना पाणी ठेवावे. एखाद्या गरीब व्यक्तीला फळे किंवा धान्य दान करावे. कारण दान आणि सेवा यामुळे भगवान श्री विष्णू अत्यंत प्रसन्न होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला सकाळी आंघोळ करून भगवान श्री विष्णूची पुन्हा पूजा करावी. पुरणपोळी, शिरा किंवा आपल्या घरातील एखादा गोड नैवेद्य दाखवावा. प्रथम तुळशीचे पान किंवा तीर्थ घ्यावे. त्यानंतर सात्विक अन्नाने पारणे करावे आणि भगवंताचे मनापासून आभार मानावे. आषाढी एकादशीचा खरा अर्थ फक्त उपाशी राहणे नाही तर मनातील अहंकार, राग, मत्स्य आणि वाईट विचारांचा त्याग करणे हा आहे. भगवान श्री विठ्ठलाला महागडे दागिने किंवा मोठा नैवेद्य नको असतो. त्यांना भक्तांच्या मनातील प्रेम, श्रद्धा, विश्वास आणि नामस्मरण प्रिय असते. म्हणून या आषाढी एकादशीला आपण सर्वांनी एक संकल्प करूया की रोज काही वेळ विठ्ठलाचे नाम घेऊ, शक्य तितकी सेवा करू, गरजूंना मदत करू आणि संतांनी दाखवलेल्या भक्तीच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करू. कारण भक्त एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा विठुराया त्याच्याकडे 100 पावले पुढे येतो. अशी आपल्या वारकरी संप्रदायाची सुंदर श्रद्धा आहे. पुराणामध्ये सांगितलं आहे की आषाढ शुक्ल एकादशीला भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंतशेषावर योगनिद्रेत जातात. म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. या काळात देवांची उपासना, जपतप, दान आणि सात्विक जीवन जगण्याला विशेष महत्त्व दिले जाते. असे मानले जाते की या दिवशी जो भक्त श्रद्धेने भगवान श्री विष्णू आणि श्री विठ्ठलाची पूजा करतो त्याला श्रीहरीची कृपा प्राप्त होते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. म्हणून लाखो वारकरी या दिवशी पंढरपुराला जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि नामस्मरण करतात. चातुर्मासात काय करावे? चातुर्मास सुरू झाल्यानंतर रोज सकाळी लवकर उठून आंघोळ करावी, देवांची पूजा करावी आणि तुळशीला पाणी घालावे. त्यानंतर दररोज श्री विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. हरिपाठ, भागवद्गीता, विष्णू सहस्त्रनाम यांचे वाचन शक्य असल्यास करावे. दर गुरुवारी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. गरजूंना अन्नदान द्यावे. गाईला चारा घालावा. पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे. खोटे बोलणे, राग करणे, निंदा करणे आणि कोणाचे मन दुखावणे हे सुद्धा टाळावे. चातुर्मासात शक्य तितका सात्विक आहार घ्यावा आणि प्रत्येक दिवस भगवंताच्या नामस्मरणात घालवावा. भगवान श्री विठ्ठलाला कोणत्या गोष्टी प्रिय आहेत? भगवान विठ्ठलाला सोन्या चांदीचे दागिने किंवा मोठे नैवेद्य यापेक्षा भक्ताच्या मनातील प्रेम अधिक प्रिय आहे. त्यांना तुळशीपत्र अतिशय प्रिय आहे. म्हणून प्रत्येक पूजेत तुळशी अर्पण करावी. विठ्ठलाला साधेपणा, नम्रता, दया, सेवा, अन्नदान, गोरगरिबांना मदत करणे, गायीची सेवा, संतांचा आदर आणि सतत नामस्मरण करणे अतिशय प्रिय आहे. जो भक्त कोणताही अहंकार न ठेवता प्रेमाने विठ्ठलाचे नाम घेतो त्याच्यावर विठुराया नेहमी कृपा करतो असे संतांनी सांगितले आहे. म्हणून रोज थोडा वेळ जरी विठ्ठलाचे नाम घेतले तरी त्याचे मोठे पुण्य मिळते.
विठुरायाला भावपूर्ण प्रार्थना कशी करावी. हे पंढरीनाथा, हे विठ्ठला, आमच्या घरावर तुझी कृपा सदैव राहू दे. आमच्या घरात सुख, शांती, समाधान आणि उत्तम आरोग्य नांदू दे. आमच्या हातून चांगली कर्म घडू दे. आमच्या मनातून अहंकार, राग, द्वेष आणि मत्सर दूर कर. आम्हाला तुझे नाम घेण्याची शक्ती दे. संकटाच्या काळात आमचा हात कधीही सोडू नकोस. आमच्या कुटुंबाचे रक्षण कर. आमच्या मुलांना चांगले संस्कार दे. आमच्या घरात अन्न, धन आणि आनंदाची कधीही कमी पडू देऊ नकोस. आम्हाला संतांनी दाखवलेल्या भक्तीच्या मार्गावर चालण्याची बुद्धी दे आणि शेवटच्या श्वासापर्यंत तुझे नाम आमच्या ओठांवर राहू दे. हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना. तर मंडळी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या विठ्ठल भक्त मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि कमेंटमध्ये प्रेमाने एकदा तरी रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. आपली विठू माऊली आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि भक्तीचा अखंड वर्षाव करू दे. हीच विठुराया चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओचा एंड इथंच करते. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.